नमस्कार मंडळी. आता सर्वांना जेवढ्या जणांचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि जेवढ्या शेतकऱ्यांचा पीक विमा बाकी आहे, त्या बाकी असलेल्या शेतकऱ्यांचा सर्वांचा एक कमेंटमध्ये प्रश्न येत आहे आणि खूप रिपीटेडली येत आहे. तो प्रश्न म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं पीक विमा स्टेटस जे आहे ते अवेटेड म्हणजे क्लेम स्टेटस अवेटेड असं दाखवत आहे. मग याचा अर्थ काय आहे? असं बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा तर जे तुमचं पोर्टल आहे पीक विम्यासाठी म्हणजे PMFBY जे पोर्टल आहे तुमचं प्रधानमंत्री फसल विमा योजनाचं, त्या पोर्टलवरती ज्यांचं स्टेटस क्लेम स्टेटस अवेटेड असं दाखवत आहे किंवा दिसत असेल, तर याचा अर्थ असा नाही आहे की तुमचा पीक विमा तुम्हाला मिळणार नाही किंवा तो मंजूर नाही झाला आहे, असं अजिबात नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्टेटस ॲप्रूव्हड म्हणजे स्टेटस ॲप्रूव्ड किंवा पेमेंट इन प्रोसेस किंवा पेड असे चेंजेस नंतर दिसू शकतात तुम्हाला. त्यामुळे हा जो अवेटेड स्टेटस दाखवत आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पीक विमा भेटणार नाही. हे सर्वात पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय-काय स्टेटस चेंज होऊ शकतं. म्हणजे जसं की आता कोणीतरी एक शेतकरी आहे ज्यांचं की क्लेम स्टेटस अवेटेड दाखवत आहे. तर त्याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की तुम्ही अवेटेड म्हणजे तुमचा पीक विम्याचा दावा अजून प्रक्रियाची पूर्ण झालेली नाही. पूर्ण म्हणजे काय? जे तुमचं कॅल्क्युलेशन आहे ते पूर्ण झालेलं नाही. विमा कंपनी किंवा संबंधित विभागाकडून पुढील प्रक्रिया तुमची मंजुरी किंवा पेमेंटची जी काही तुमची कार्यवाही आहे ना, ती प्रोसेसमध्ये आहे. ती अजून कंप्लीट झालेली नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये घाबरण्याचं कारण नाही आहे, की हा पीक विमा आपल्याला भेटणारच नाही का? किंवा आपलं रिजेक्ट झालं आहे का क्लेम स्टेटस अवेटेडमध्ये? तर असं नाही आहे. ती प्रक्रिया अजून सुरू आहे तुमची. तुमची कंप्लीट झालेली नाही आहे प्रक्रिया आणि ती कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणते स्टेटस दिसू शकतात त्याच्यामध्ये. एक म्हणजे ॲप्रूव्ड दिसू शकतं, दुसरं म्हणजे पेमेंट इन प्रोसेस दिसू शकतं किंवा पेड पण दिसू शकतं. हे जे काही बदल आहेत ते कसे असू शकतात? तुमचं क्लेम जो आहे तो ॲप्रूव्ह झाला तर तिथे फक्त ॲप्रूव्ड असं स्टेटस दिसेल तुम्हाला आणि जर तुमचा पुढची प्रोसेसला गेला तो क्लेम तर तुमचा पेमेंट इन प्रोसेस दिसेल आणि जर तुमचा फायनल स्टेटसला असेल तर त्यावेळेला तुम्हाला तिथे पेड असे बदल तुम्हाला त्या तुमच्या पीक विम्याच्या समोर दिसून येतील. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांना शेतकऱ्यांना अशी गफलत झालेली आहे की नाही आमचा पीक विमा येणारच नाही का? असं नाही. हे वेगवेगळे स्टेटस म्हणजे काय प्रक्रिया आहे. म्हणजे जसं की तुम्ही पीक विमा भरलेला आहे, तुमच्या पर्टिक्युलर नंबर, तुमचा जो काही शेताचा एरिया आहे, त्याच्यानुसार तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन सुरू आहे आणि क्लेम कॅल्क्युलेशनसाठी 2-3 प्रोसेसमधून जावं लागतं. जसं की फक्त पीक विमा कंपन्या एवढ्याच स्टेटस म्हणजे तेच फक्त तुमचं स्टेटस तपासत नाहीत. आपल्यापर्यंत ज्या गोष्टी येतात, ज्यावेळेला आपण सर्व्हे करतो, त्याच्यानंतर तो जो अपलोड करतो ऑनलाईन पिकाचा, त्याच्यानंतर 2-3 प्रक्रियेमधून गेल्यानंतर तुम्हाला पीक विमा मंजूर होत असतो. आता याच्यामध्ये सर्वात शेवटी काय आहे, कोणती प्रक्रिया आहे, तर ती म्हणजे कंपनीकडे, पीक विमा कंपनीकडे जे स्टेटस आहे ते. तर आता हे जे क्लेम स्टेटस अवेटेड दाखवत आहे, याचा अर्थ हे कोणत्याही 3 प्रक्रियामधून जाण्यासाठी आता सध्या पेंडिंग असणार आहे आणि त्याची प्रोसेस सुरू असणार आहे. ती कंप्लीट झाली आहे, रिजेक्ट झालं असं कुठेही मेन्शन नाही. तुम्ही असंच सरळ मला तिथे कमेंटमध्ये लिहित आहात, की अवेटेड दाखवते, रिजेक्टेड नाही. त्यामुळे तुम्हाला पीक विमा भेटणार आहे. तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन जे आहे ते प्रोसेसमध्ये आहे. त्याच्यामध्ये ती प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला ॲप्रूव्ड किंवा जे काही पुढची प्रोसेस आहे, प्रोसेस पेमेंटसाठी झालेली आहे. असे सगळे स्टेटस किंवा रिमार्क तिथे पाहायला मिळतील. हे सर्वांचा मुद्दा क्लिअर झाला असेल असं मला वाटतं आता या व्हिडिओच्या माध्यमातून. याच्यामध्ये जर अजून कोणते रिमार्क दाखवत असेल, तर ते देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच विचारू शकता. परंतु ज्यांना क्लेम स्टेटस अवेटेड दाखवत आहे, त्या सर्व जेवढे पण शेतकरी आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छिते, तुमचा पीक विमा रिजेक्ट झालेला नाही किंवा तुम्हाला पीक विमा भेटणार नाही असं नाही. फक्त तुमचं क्लेम स्टेटस अजून प्रोसेसमध्ये आहे. म्हणजेच त्याची पडताळणी सुरू आहे आणि ती पडताळणी पूर्ण होताच तुम्हाला त्याचं ॲप्रूव्ड किंवा जे काही पुढची प्रोसेस असेल, त्याचं तुम्हाला तिथे दाखवेल. जिथे आता क्लेम स्टेटस अवेटेड दाखवत आहे, तिथे तुम्हाला ते स्टेटस दाखवेल. एवढंच फक्त क्लेम स्टेटस अवेटेडच्या बद्दल जे काही कमेंट येत आहेत, त्याचं उत्तर होतं. याच्यामध्ये कुठलाही तुम्ही काही करण्याची गरज नाही किंवा काहीच नाही. फक्त आणि फक्त तुमचा पीक विमा जो तुम्ही भरलेला आहे, तुमच्या पर्टिक्युलर माहिती जेवढी तिथे दिलेली आहे पीक विमा भरताना, ती सगळी चेक होत आहे आणि ती चेक होणं सध्या प्रोसेस सुरू आहे. ठीक आहे. ती पूर्ण झालेली नाही, त्यामुळे तुम्हाला तिथं ॲप्रूव्ड असा ऑप्शन दाखवत नाही आहे अजून. ठीक आहे. हेच फक्त याचे अपडेट्स होते. धन्यवाद.